नमस्कार. आज 1 जानेवारी आहे आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आज सुट्टी होती आणि आम्हाला सकाळी नाश्ता करायला बाहेर जायचं होतं, पण एकसुद्धा रेस्टॉरंट चालू नव्हतं. कॅनडामध्ये 1 तारखेला सगळंच बंद असतं. दुकानं, मॉल्स, मेडिकल्स, बँक्स, पोस्ट ऑफिस. खरं तर हा नॅशनल हॉलिडेज असतो यांचा. 25 डिसेंबर ते 1 जानेवारी हे यांचं स्टॅट्युटरी हॉलिडेज असतात. म्हणजे जे परमिट केलेले हॉलिडेज आहेत गव्हर्नमेंट थ्रू. आपल्या इकडं भारतात सगळं आपण 1 जानेवारीला चालू ठेवतो की पहिला दिवस आहे, सगळं चांगलं व्हावं, पण हे लोक बंद ठेवतात. आत्ता दुपारचे 2 वाजलेत आणि इतकं सामसूम आहे सगळीकडं. पार्किंगमध्ये पण फक्त 3-4च गाड्या आहेत. हे स्नो त्यांनी गोळा करून ठेवलंय. इथं स्नो पडल्यानंतर लगेचच लोक संध्याकाळी नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी लोक उठायच्या आधी सगळं स्नो साफ करून ठेवतात, म्हणून एवढा काळा पडलाय. त्यांच्या इकडच्या सुट्ट्यांचा एक प्लस पॉईंट म्हणजे जर आपली वर्क प्लेस चालू असेल त्या दिवशी आणि आपल्याला जॉबसाठी बोलवलेलं असेल तर त्या दिवसाचा पगार आपल्याला डबलमध्ये भेटतो, म्हणजे डबल पे असतो. 25 डिसेंबरला पण डबल पे भेटतो आणि 1 जानेवारीला काम केलं तरी डबल पे भेटतो. म्हणजे समजा एखाद्याचा पगार 10,000 असेल एका दिवसाचा, तर त्याला त्या दिवसाचे 20,000 भेटणार. एम्प्लॉईजची एवढी काळजी करतात हे लोक की जर तुम्ही सणाच्या दिवशी पण काम करताय तर तुम्ही त्याचं एक्स्ट्रा पे घ्या. इथं आमचं घर आहे आणि आमच्या घराच्या मागच पूर्ण डोंगर आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये आमची पूर्ण सिटी दाखवेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब पण. बाय.